तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजचा वार आहे शुक्रवार। तर बघा, आपल्याकडे आलेली आहे मस्त छान छान कोलंबी। आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। असंच प्रेम देत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा। तर आज आपल्याकडे सर्व प्रकारची मच्छी अवेलेबल आहे। सर्वात पहिला तर स्टार्टिंगला मम्मी बघा इथं बोंबील कापते। आज ॲक्च्युली काय झालं की माल लेट आला आहे, कारण की ट्रॅफिक खूप जास्त होतं। जे मुंबईवरून येत जात असेल त्यांना तर माहिती असेल की ट्रॅफिकचा काय प्रॉब्लेम असतो। ते ट्रॅफिकमुळं आज आपल्याला खूप जास्त लेट झाले, तरी पण काय प्रॉब्लेम नाही। आपला तोच जोश आणि तीच पावर आणि तोच दणका। तर चला बघा आता पुढे काय काय भेटतं तुम्हाला बघायला। आणि मी जे बोलतो ते तुम्हाला आवडतं का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, की मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवू का हिंदीमध्ये बनवू, कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला बेटर वाटेल तसंसुद्धा मला सांगा। त्या प्रकारची मी व्हिडिओची लँग्वेज किंवा व्हिडिओ क्वालिटी चेंजसुद्धा करील। आता सुरमई घेतली मस्त कापायला। ही सुरमई बघा गाबुलीवाली, सगळ्या सुरमया आताचा जे येतील 2 ते 3 महिने सगळ्यांमध्ये अंडे तुम्हाला भेटतील। तर बघू शकता तुम्ही मस्त पीस बघा, ती गाबुली असं वाटतं की जशी मलाई नसे का खवा मावा तसा वाटतं बघा ती गाबुली। आणि पीस बघा असले सुंदर पीस, बाबा बाबा त्यांना बघून असं मन मोहित होते, असं तृप्त मन होते। तृप्त मन झालं तुमचं पण बघून सुरमई, तर तुम्हीसुद्धा घ्यायला यावा। पटकन पटकन लवकर उठा, गाडी काढा, चालत या, रिक्षाने या, ट्रेनने या, जसा यायचं तसा या, पण मच्छी घ्यायला नक्की या। तुमच्या छोट्या भावावर तुमचं प्रेम असंच राहू द्या। बघू शकता आता मम्मीने मस्त सुरमई कट केली बघा, टोपली भरली कशी गजगजीत, नुसती गजगजीत टोपली। कंजूसी बिलकुल नाही, आपण वजनात बिजनात देतो। तुम्ही विचार करा असा वजनात काय मच्छी महाग आहे, तसं काहीही नाही। आपण वजनात सुद्धा जास्त एक्स्ट्रा देतो। जर तुम्ही 1 किलो जर काय मच्छी वगैरे घेता द्या आपल्याकडे, कोळंबी बोला, सुरमई, XYZ कुठलीही मच्छी, तर तुम्हाला त्यामध्ये 50 ग्राम तरी एक्स्ट्रा फिक्स भेटतं। काटा वगैरे मारत नाही, काय नाही। कुठे मच्छी घेतल्यानंतर तुम्ही कुठेही वजन करू सुद्धा शकतात की किती वजन आहे, काय वजन आहे। बघा पीस बघा कसा आहे बघा, हाता एवढा एक पीस आहे। आणि हे घरात कसं मस्त तव्यावर 3-4 पीस तुमच्या आरामात बसतात, तुम्ही एकसाथ फ्राय करू शकतात। आणि हा बघा, हा मालवणी बांगडा आहे। याला मालवणी बांगडा बोलतात किंवा याला बोलतात तेली बांगडा। आणि एक बांगडा असतो रत्नागिरीचा बांगडा, वेगळा असतो। पण बांगडा गरम असल्यामुळे सध्या त्याला अवॉइड करा तुम्ही। आणि ही बघा समुद्राची कोळंबी बघा, साईज बघा कसली चमकते बघा। आणि हिचे डोळे पण बघा कसले मोठे मोठे डोळे आहेत ब्लॅक कलरचे। आणि हिला अशीच बनवायची, हिला क्लीन वगैरे बिलकुल नाही करायची, हिला क्लीन वगैरे नाही करायची। डायरेक्ट हिला समोरचं थोडंसं तोंड आणि शेपूट फक्त कट करायची, बाकी काहीच करायचं नाही। हाता एवढी साईज आहे बघा, अर्धा किलोमध्ये बसतात तरी 12 पीस बसतात हे। आणि ही नॉर्मल कोळंबी, जी मोठी कोळंबी ती आपल्याकडे आज 1000 रुपये किलो आहे, आणि जी छोटी आहे ती 500 रुपये किलो आहे। ही जी मोठी ती समुद्राची आहे, आणि छोटी कल्चर म्हणजे तिला फार्मिंग केलेली पाळलेली कोळंबी असते। ती सर्व जागेवर अवेलेबल असते, पण समुद्राची कमी होते। आणि आज आपण बघा मीडियम साईजचा पापलेट आणलेला आहे आपण। पापलेट पण तुम्ही बघू शकतात, हलवासुद्धा मीडियम साईजचा आहे। म्हणजे आज मीडियम साईजची मच्छी आणली, कारण की आपल्याला यायला लेट झालं तर त्याच्यामुळे। आणि पापलेट बघा असा वर फेकला ना तुम्ही ढगात, खाली पडला तरी तसाच राहील, एवढा कडक नाही। एखाद्याच्या डोक्यात मारला आणि डोका फुटल, एवढा कडक पापलेट आहे मस्त। बघा इथं जिताडा बघा कसला मजबूत आहे बघा, पैलवान आहे का, तालमीतला पैलवान। जसा पैलवानाचे दंड असतात तसा जिताडा आपला, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, बिंदास बघत राहा। आणि त्याचनंतर आपल्याकडे बघा इथं मांदेलीसुद्धा अवेलेबल आहे, ती पण गोल्डन, आणि ती पण योग्य प्रकारची मांदेली, म्हणजे बेस्ट क्वालिटी। बांगडासुद्धा बघू शकतात, मालवणी बांगडा बोलतं त्याला। साईजने भलेही छोटा असं पण खायला खूप टेस्टी।
आणि हे तुमच्या सर्वांचे फेवरेट रशियन बोंबील. हे बघा, कोळंबी अशी न्यायची आणि हिची ग्रेव्ही करायची. हिच्या ग्रेव्हीमध्ये एवढी पावर असते ना, जर तुम्हाला सर्दी वगैरे काय झाले, काय प्रॉब्लेम आहे ना, 2 मिनटात तुमची सर्दी बिर्दी खोकला ताप सगळा गायब. एक प्रकारे दवाई. आई बघा, आईसुद्धा आज आली. आईने पण दुकान लावलं आहे, पण आईने आज फक्त सुकी मच्छीचं लावलं आहे. तिकडे तुम्ही बघू शकतात. हे बघा, इथं सर्व एकदम अवेलेबल आहे मोठ्या होलसेलमध्ये. जर तुम्हाला सुकी मच्छीसुद्धा पाहिजे असेल, कोणाला डब्या बिब्याला न्यायला, ऑफिसला, शाळेत, कॉलेजला, बाहेर फिरायला, विकायला पण पाहिजे होलसेलमध्ये, तरी तुम्हाला भेटू शकते. हे बघा, ही सुरमई आहे का, ही सुकलेली सुरमई बघा कशी असते. हिला भिजवायला लागतं पाण्यात, खूप जास्त मीठ असतं आणि त्यात मीठ टाकायची बिलकुल गरज नाही. तिला तुम्ही अशीच बनवा, बिंदास बनवा आणि एकदम फ्रेश आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आपल्याकडे सध्या आता ह्याला बोलतात कोलिम, सफेद कोलिम. तो बी खाडीचा का, समुद्राचा नाही, खाडीचा कोलिम. त्याच्यानंतर बघा, ह्याला बोलतात लेपट्या बोलतात, लेपा बोलतात. बघा कशा आहेत लेपा. याचं तोंड दाखवा. हे बघा, याचं तोंड बघा. आणि याला एकच डोळा असतो, त्याला एक डोळ्याचा मासासुद्धा बोलतात. आणि याला वळका काय बोलतात तुम्ही तुमच्या भाषेत, आमच्या इकडे याला बोलतात कालवे. कालवे म्हणजे जे शंख शिंपले असतात ना, हे त्याच्यामधून निघतात. आणि हे बघा इथं बेबी ऑक्टोबस म्हणजेच माकल्याची जर तुम्ही चटणी बनवली ना, तुम्ही बोटं चाटून खाशाने एवढी भारी लागते. आणि चिंबोरीसुद्धा बघू शकता तुम्ही, स्वतः पकडलेली आणि बेस्ट चिंबोरी. आणि फक्त हा वाटा 150 रुपयाला 5 चिंबोऱ्या. तेवढा स्वस्त कुठंच नाही भेटणार. जावळा बघा कसला खतरनाक जावळा आहे. हे बघा बेबी ऑक्टोबस बघा. याने जर तोंडात तुमच्या काळं फेकलं ना, तुमच्या काळ्या मित्रापेक्षा जास्त तुम्ही काळे दिसशाल. आणि याचं काळं निघत नाही. ज्यांची केस सफेद आहेत ना, ऑक्टोबसचा काळा टाका डोक्यावर, यायला जिंदगी तुमची केस परत कधी पांढरे होणारच नाही. इकडे बघू शकतात, ही गोव्याची खेकडी बोलतात. ही मेलेली असतात. याच्या नाग्या बघा, अर्धा किलोचा एक खेकडा. तुम्ही बघू शकतात खेकडे कसे आहेत, एकदम खतरनाक आहेत. काय तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही, नुसतं घ्यायचं आणि उचलायचं न्यायचं. खेकड्यांना कलर बघा, डिझाईन पण एवढी छान आहे ना. हा जिवंत असताना पाळलं ना, खूप भारी वाटतं. आणि आपले खाडीचे खेकडे, चिंबोऱ्या बघू शकता तुम्ही कसल्या भरलेल्या चिंबोऱ्या सगळ्या. ही कुठला पण घ्या, त्यातला 200ला मावशी पेनची आहे. मावशीकडे सुद्धा यावा आणि चिंबोऱ्या न्यावा. फुल स्वस्त चिंबोऱ्या देते आणि मस्त चिंबोऱ्या देते आणि भरलेल्या. खाल्लं तर तुमच्या जीवाला पण लागेल. आणि अमावस्याच्या दिवशी जेव्हा भर येते, त्या दिवशी सर्वात जास्त चिंबोऱ्या आणि भरलेल्या चिंबोऱ्यासुद्धा आपल्याकडे भेटतात. मम्मी बघा आता बसली, आता व्यवस्थित सर्व करते. तर आज कसं जास्त कस्टमर नाही, त्याच्यामुळं जरा कसं आपलं बोलायचा मूड बी जरा कमी झालं आहे. हे बघा जिताडा बघू शकता तुम्ही, बघा कसलं आहे अख्खा जिताडा. हा दिलेला जिताडा ॲक्च्युली एक हॉटेलवाले दादा आहेत, ते घेऊन गेलेत. तुम्ही जिताडा बघू शकता, साईज बघा त्याची, आहे का नाही खतरनाक. 3 किलोचा फक्त 3 किलोचा जिताडा येतो. आणि याच्यामध्ये आपण आता त्याला ठेवू बर्फात, कारण की हा द्यायचा आहे आपल्या दुसऱ्या जागेवर. त्याच्यामुळे हे बघा, याची कातडी बघा, याची सालं बघा, सालं बघा फक्त कसला. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा.